हे तुमच्याकडूनच मी ऐकतोय. मला सुद्धा असे वेगवेगळी नावं लोक पाठवत आहेत. हे सगळे अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी जो आमचा नेता असतो, आता आमचे विधान मंडळाचे नेते जे आहेत अजितदादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील त्या प्रत्येकाला की तुम्ही उद्या शपथविधीला या. मग ते सगळं खरं आहे. किंवा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ही सगळी यादी ज्या वेळेला राज्यपालांकडे जाते ती यादी जर बाहेर पडली तर ती खरी आहे. त्याच्या अगोदर पण तोपर्यंत हे सगळे अंदाज आहेत. तर अंदाजावर काय बोलायचं मी. दादा असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, हे सगळेच दिल्लीमध्ये आहे गेल्या 2 दिवसांपासून. बरोबर आहे ना. आता आमचे जे आहेत प्रांताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, हे दोघांचं अधिवेशन सुरू आहे तिथे दिल्लीमध्ये लोकसभेचं, म्हणून ते तिकडे आहेत. त्यामुळे त्यांना इकडे बोलवण्याऐवजी दादाच तिकडे गेलेले आहेत आणि मग त्यांचं अधिवेशनाचं काम संपल्यानंतर ते चर्चा करून काही ठरवत असतील. विधानसभा निवडणुकी काळजीवाहू मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री असं कुठलंही पद नाहीये. त्यामुळे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. हो, ते आता गटनेते आहेत त्यांच्या त्या पक्षाचे, त्यामुळे काहीतरी ते बोलायला लागतं, ते बोलतात. एक एक महिना थांबलेले आहेत ना. 2004ला सुद्धा 1 महिना घोळ चालला होता काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. त्यावेळेला कुठे राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यावेळेला काळजीभाऊ असं कोण ना कोणतरी एक राज्यपाल नेमतं की बा ठीक आहे तुम्ही जरा थोडं कारभार बघा. काही पॉलिसी डिसिजन त्यांनी काय घ्यायच्या नाहीत मेजर, परंतु बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील काही महत्त्वाच्या त्या बाबतीमध्ये ते प्रमुख म्हणून काम पाहतात. ही काय आजची पद्धत नाही हो. जेव्हापासून महाराष्ट्र राज्य निर्माण झालं तेव्हापासून ही पद्धत आहे. कधी 4 दिवसात होतो, कधी 8 दिवसात, कधी महिनासुद्धा लागतो. एखाद्या वेळेस काय राष्ट्रपती राजवट लागते. पण ताबडतोब 10 दिवस झाले. अरे 10 दिवस झाले, 132 लोक आहेत तिथे त्यांना पण लोक निवडायचे आहेत. परत 2-3 दिवस देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री दोघेजण भुवनेश्वरला होते. दरवर्षी DG आणि होम मिनिस्टर्स जे आहेत राज्यांचे, त्यांची एक कॉन्फरन्स असते 2 दिवसाची. तिकडे ते बिझी होते. त्यांचं परत अधिवेशन तिथे सुरू आहे. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे त्यांचा मिळालेला वेळ आणि त्यांच्या व्हायची ती चर्चा, यातून सगळं थोडासा वेळ लागतो. त्यामुळे काही अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही कोणाला. आणि का अडचण निर्माण झाली आहे का? राज्य चालू आहे ना, सुरू आहे ना. सगळे अधिकारी आपलं काम पाहत आहेत. सेक्रेटरी आपलं काम पाहत आहेत. कलेक्टर आपलं काम पाहत आहेत. म्युन्सिपल कमिशनर सगळे काम पाहतात आपापलं काम. अडचण कुठे काय आहे? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.